कधी इतिहास वाचलाच नाही करे. करे तरुण मंडळी, 56 लाख कोटीचं तख्त शंभूराजांना मुघल देत होते. आकडा ऐका, आकडा येईल, कळलं त्यालाच कळलं. 56 लाख कोटीचं तख्त शंभूराजांना मुघल देत होते. विचार करा, ज्यांनी 9 वर्ष यांना खेळवलं ते मुघलांच्या हाती लागले कसं काय? जे आपण आज वागतोय तेच कुणीतरी काही वर्षापूर्वी वागला, म्हणून माझे मुघलांच्या हाती माझं राजा गेलं. 2-4 जमिनीच्या तुकड्यापायी, 2-4 पैशापायी कुणीतरी धर्माशी मातीशी आणि स्वराज्याशी गदारी केली, म्हणून मुघलांच्या हाती माझ्या शंभूराजाला आणि त्यांच्या केसालाही धक्का लावायची ताकद यांच्यात नव्हती आणि तेवढी लायकी बी नव्हती. जेव्हा आपलीच दगा करतात तेव्हा इतिहासाला कलंक लागल्याशिवाय तोच लागला गेला. मुघलांच्या हाती साखळी बांधलेले माझे शंभूराजे 42 दिवस तडपडत होते. 32 वर्षाचं तरुण बांड पोरग, पण काय स्वाभिमान हो. तो सेनापती आला औरंगजेबाचा आणि सांगायला लागला औरंगजेबाला, जहांपना क्या हुआ, इतना क्यों कांप रहा है, तेरे रोंगटे खड़े हो चुके हैं, ऐसा क्या देखा, ऐसा क्या सुना कि मौत दिखी ऐसा भाग रहा है. क्या बताओ जहांपना, छोटी मुंह बड़ी बात कह दूंगा लेकिन माफ करना. इतने वीर देखे, इतने शूरवीर देखे, इतने वीर देखे, इतने शूरवीर देखे, इतने राजे देखे, लेकिन जहांपना मौत भी कांप उठे ऐसा शंभू राजा जैसा वीर इस आंखों ने आज तक नहीं देखा. क्या बंदा है, क्या नेक बंदा है. ऐसा बंदा इस स्वराज्य में होगा तो इसका बाल तक आप जैसा वाका नहीं कर सकता. नामुराद जबान को लगाम दे, दुश्मन की प्रशंसा कर रहा है, शर्म नहीं होती. देख, इस विश्व का सबसे बड़ा सल्तनत का राजा क्या करेंगे. जरा अपनी औलाद और शिवा की औलाद को देखो, फर्क पता चल जाएगा. औरंगजेब स्वतः जाता है, लाओ उस समहा को लाओ, मेरे सामने खड़ा खड़ा. देखते कब तक नहीं झुकता. बता दे सम्मा, कहाँ है स्वराज्य का खजीना. जब तुम लोगों ने सूरत लूटी तो एक बर्तन तक नहीं छोड़ा, उसकी जल आज तक हमको चुभ रही है, उसका बदला लेना है. बता कहाँ है स्वराज्य का खजीना. अरे शंभू राजानं छाती फुगवून नजर वर करून हसत सांगावा, अरे स्वराज्याचा खजिना पाहिजे होय रे तुला. जा रायगडाच्या शंभूरायांच्या शिवरायांच्या पायथ्याशी दडलेला आहे, घे त्या निमित्तानं तुझं मस्तक माझ्या बापाच्या चरणावर लागेल आणि तुला स्वर्ग मिळेल. हे स्वराज्याचा खजिना. औरंगजेब जाग्यावर स्तब्ध झाला. क्या बोल रहा है संबा, इतना मारा, इतना जलील किया, फिर भी तेरा गुरूर नहीं जाता. इसको स्वाभिमान कहते हैं. बता, जिन लोगों ने हमसे गद्दारी की उनका नाम बता. राजानं म्हणावं, अरे स्वराज्याची लेकरं दावी, शेतकऱ्याची पोरं दावी, रक्त चांगलं आहे आमचं. अरे ज्यांनी आम्हाला साथ दिली, प्राण गेला तरी त्यांना आयुष्यभर रक्षण करणार, हे रक्त आहे आमचं. तुझ्यासारखं कुणाचंही नाव घेऊन त्यांना वाईट बनवत नाही आम्ही. बहुत हुआ संभा, तेरी नजर मेरी नजर में खूब रही है. बहुत हुआ सम्मा, तेरी नजर मेरी नजर में खूब रही है. इस सल्तनत को सलाम कर, जिंदा छोड़ दूंगा, जिंदगी बख्श दूंगा. पूछ. सेनापती म्हणतोय, जहांपना ऐसा मत कहो उनको. इतना जलील किया, इतना जलील किया, पाव मरोड़े, हाथ मरोड़े, नाखून उखाड़े, पाव की उंगलियां, हाथ की उंगलियां छांट दी, जबान काट दी. आग से लथपथ सलई उनके नजर के आर पार कर दी. जहां जहां मारा उस जगह पर जख्म ताजा हो जाए इसलिए नमक लगाया. फिर भी आहा तक उनके मुंह से नहीं आई. आपसे नहीं घबराएंगे वो. देखते शिवा का बच्चा कब तक नहीं झुकता. सळी आगीत घातली, दळपती सळी नजरेत घुसली आहे.
अरे जबान काटली आहे, अरे जीभ तोडली आहे, हात पाय उलटे करून मारले, तिथं का त्रास, इथं का त्रास, झाडाच्या साली काढावा तशा अक्षराच्या साली काढल्या, कुत्र्याला जाऊन घातल्या, झाला त्रास बाबा, तिकटाची पेटाची सगळं राजाच्या अंगावर केले. अरे रोज एक अवयव कापला, 45 दिवस राजा लढला आणि शेवटच्या दिवशी खाली फुगून नजर वर करून सांगितलं, हे झालाय का? अरे मृत्यूचं भय कुणाला देतो? अरे मृत्यूही तांडव करावा अशा हिंदू धर्मात जन्माला आलो आहे. अरे कुणाला साथतोय मरायला? काय करायचं ते फार, काय जीवाची राहिला केली त्याच्यात. सोबत अंगात शेवटच्या रक्ताचा थेंब आहे, सोबत श्वासात श्वास आहे, सोबत आज शिवाचा छावा तुझ्यासारख्या हलक्यात कुत्र्यासोबत झुकावणार नाहीये असं म्हणत म्हणत माझ्या राज्यानं प्राण घालवला. पण नजर सुद्धा खरी खरी नाही. त्या बापाची लेकरं आम्ही या भ्रष्टाचार्यांच्या चरणाला हात लावावा तरी कसा? जिने आमच्या टाळूवरचं लोणी सुद्धा चाटून खाल्लं, आम्ही साहेब आले म्हणून त्यांच्या पाया पडावं तरी कसं? अरे मस्तकच ठेवायचं ना तर माझ्या आळंदीतल्या ज्ञानोबारांच्या संजीवन समाधीवर मस्तक ठेवा, तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. ही सात्विकता आहे. इतकं रक्त सळसळताना माझं जेव्हा पोरं राजकारणी लोकांच्या पायाला हात लावतात, तुम्हाला माहित नाही की त्यांची काय पात्रता आहे? कधी कधी विचारच. खरंय म्हणा, मी पण कुणाला विचार करायला सांगायला लागले. 500 हजारावर मतदान करणाऱ्या जाती आपल्याला इतिहास कळणार आहे का? आपल्याला बघतो माझी गाडी, माझी माडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गुलगुल साडी, बस तुझी दाढी जळू दे, माझी बिडी पिटू दे. माणसं नाही ना का आपण? चला सोडा विषयाकडे. फार अवघड नाहीये, एवढं सगळं करायचं नाहीये, खूप करून ठेवलंय. जपायचं आहे, फक्त कपाला गंध लावायचा आहे, फक्त मी त्या धर्माचा एवढं सांगायचं आहे. फक्त माझा बाप माझी माय मला समजून घ्यायचे, काही अवघड नाहीये. फक्त मुखात त्याचं नाम ठेवायचं आहे, जसं जमेल तसं. आत्मी येते ना, भजन आहे रे, अवघड नाही आहे. देवाचं नाम घ्यायचं काय अवघड आहे मला सांगा? अमृता हुनी कुठं नाम तुझे देवा, म्हणा माझं केशव आहे. का बाणा गे आपोआप म्हणते. एकदा भजनाची आवड, भजन कसं बी असू द्या गोड आहे महाराज. जुनी भजनं गोड होती बघा. भजन लेकरांची सेवा केली तू आई, कस पांग भेटू कस होऊ उतराई, तुझ्या उपकारा जगी तोड नाही. उमळीन जीव माझा सावळी विठाई विठ्ठला, माय बाप जन्मभरी सेवा तुझ्या पाऊलांची, जन्मभरी सेवा तुझ्या पाऊलांची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा विठू माऊली तू, माऊली जगाची. विठू माऊली तू, माऊली जगाची. माऊलीत मूर्ती, माऊलीत मूर्ती, माऊलीत मूर्ती. पाऊले चालती दुखी संसाराची सोडून गाठ, पाऊले चालती फिरत्याचा काल पाहिला हरी, अरे ओ यमुने जतीर काल पाहिला हरी, काना वाजवितो बासरी.
कानावाजवी बासरी कानावाजवी बासरी कानावाजवी बासरी राधे चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू राधे चल माझ्या गावाला जाऊ अग गोकुळ माझं गाव आहे गावात माझं नाव गोकुळ माझं गाव आहे गावात माझं नाव राधे चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू राधे चल माझ्या गावाला जाऊ ऋतुला पायी काढ या आडवाटा नंदाचा कारटा होता जोडीला म्हणजे तुम्ही आले कोणीला होता जोडीला म्हणजे तुम्ही आले कोणीला कसं गोड बोलून तू काटा काढीला ग बाई 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 ऋतुला बाई बस गोडवा थोडाच असतो महाराज भजन आहे रे कसंही गायलं तरी आनंद आहे गा रे जमतंय डोंगराची हवा न बायला फक्त विनंती एवढीच आहे भजनात नशा असावी नशेत भजन नसू नये जर बाटलीशिवाय तुझी ढुलकी वाजत नसन तुला आरती म्हणायचा का अरे गांजाशिवाय तुझा झांजा आपटत नसन तुला गोंधळी म्हणायचा भजन गोड आहे रे हे शब्दच गोड आहेत आपल्या मराठीचे मराठी इतकी गोड भाषा दुसरी कुठली काय वात्सल्य काय प्रेम काय करुणा पहिली माय लेकराला झोपी घालायची तरी अंगाई म्हणायची निमोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला बाई आज माझ्या पाडसायला आज माझ्या पाडसायला झोप काट येत नाही निमोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला बाई तिचं वात्सल्य तिची करुणा शब्दात उमटून यायची गाय झोपली कोठ्यात गाय झोपली कोठ्यात गरड्यात चिमुताई पैरसांच्या विळींवरी झोपल्या ग जाई जुई मीठ पापण्या डोळ्यांच्या मीठ पापण्या डोळ्यांच्या गाती तुला मी अंगाई निमोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई निमोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई शब्द आता कचकच कांद्याला ह्यातलं वात्सल्य कळणार आहे का ही उडत्या चालीवर जगणार गवाडे तुझ्यासाठी गेले वनात खरं आहे दादा आम्ही कलाला किंवा कलाकारांना वाईट म्हणत नाही कला पहिल्याही होत्या कलाकार पहिलीही होते तुम्हाला लावणी आठवते का नाही मला माहित नाही पण एक लावणी आहे लावणी भुलली अभंगाला अशी लावणी आहे लावणी कुठं भुलते तर ती अभंगाला भुलते असं त्या कवीचं वर्णन आहे कलाकार वाईट नाही किंवा कला कुठलीच वाईट नाही फक्त आपण जगासमोर एक काय इतिहास मांडतोय काय सामर्थ्य मांडतो हे फार महत्वाचं असतं गोड तर सगळंच आहे रे नाचणे इतकं गोड तर काही नाही जगाचा मालक सुद्धा नाचत होता नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग जणी म्हणे ज्ञान देवा बोलावंग नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग देवा पण एवढं सामर्थ्य आमच्यात नाही आम्ही संसारिक माणसं आहेत आमचं कसं सांगणार आहे देवा ज्ञानोबराय म्हणले काही हरकत नाही ना तरी दरवी जैसी रिघोनी नाना रसी परी तरस स्वादासी नेनी जेवी दरवी माहित आहे दरवी उलतण्याची बहीण आमटीत जाती वर्णात जाती पिटल्यात जाती हुशार एकदम हुशार पळी आमटीत गेल्यावर तिला महागारी आल्यावर विचारायचं का ग पळी माय आमटीत गेली मग आमटी कशी झाली पळी माय सांगते का
आता एवढी ढवळू ढवळू आली की, पण सांगत अगदी पळीसारखा संसार करा. माऊलींचं वर्णन आहे, ना तरी दरवी जैसी रिघोनी जाऊनी नाना रसी. प्रत्येक ह्याच्यात जाते ते. परी ते रस स्वादासी नेनी जेवी आसोनी संसारी.